आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी रविवारी महायुतीचे जागा वाटप अंतिम झालं. त्यानुसार भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी पक्षाच्या 2 जागा आल्या आहेत. महायुतीमध्ये भाजपाच्या वाट्याला आलेल्या 11 जागांमध्ये नागपूर, अहिल्यानगर, धाराशिव, जळगाव, सोलापूर, लातूर, नांदेड, अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि सातारा, सांगली या मतदारसंघांचा समावेश आहे. तर शिवसेनेकडे ठाणे, नाशिक, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ या मतदारसंघांचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 2 जागा आल्या आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीने 2 दिवसांपूर्वीच 17 पैकी 15 जागांवरील वाटप जाहीर केलं होतं. त्यानुसार काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 3 जागांवर उमेदवार देणार आहे. या जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस आहे. उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या ऑरेंज अलर्टनंतर भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला. हवामानात सुधारणा होईपर्यंत भाविकांना पुढे जाण्याची परवानगी देण्यात येणार नसल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. प्रशासनाकडून सध्या जनगणनेचं काम सुरू आहे. यात प्रगणक पर्यवेक्षक घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती घेत आहे. या कामाची प्रत्यक्ष पाहणी आणि फील्डवरील अडचणी जाणून घेण्यासाठी चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी चंद्रपूर तालुक्यातील छोटा नागपूर या गावात भेट देऊन प्रगती जाणून घेतली. हवामान. आगामी काही तासात विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात 1-2 ठिकाणी गारपीट, मेघगर्जनेसह वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची तसंच सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. क्रिकेट. इंडियन प्रीमियर लीग IPL क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर लढत सुरू आहे. रॉयल चॅलेंजर्स संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. अंतिम वृत्त हाती आलं तेव्हा गुजरात टायटन्स संघाच्या 4 गडी बाद 83 धावा झाल्या होत्या. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित होईल. नमस्कार.